टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अक्कलकोवा तालुक्यातील केलखेडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव घेणा प्रवास जो आहे तो करावा लागत होता। हीच ती जागा आहे आणि हीच ते झाड आहे। या झाडावरनं विद्यार्थी जे आहे ते जीव घेणा प्रवास करून शाळेपर्यंत शिक्षण घेण्यासाठी पोहोचत होते। विद्यार्थ्यांसोबतच इथले जवळपास 800 पेक्षा अधिक नागरिक जे आहे ते या झाडावरनं प्रवास करतात आणि आपल्या दैनंदिन कामाची सुरुवात करण्यासाठी येत असतात। एकीकडे सरकार मोठमोठ्या घोषणा करत असतात, आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करत असतात, परंतु जर अशी अवस्था जर आदिवासी भागातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी लोकांची असेल तर खरंच शासनाचे निधी असेल किंवा पैसा असेल हा खरंच उपयोगी येतो का, असाच काहीसा प्रश्न जे आहे ते उपस्थित केला जात आहे। अक्कलकोवा तालुक्यातील गंगापूर गावाच्या अंतर्गत येणाऱ्या या केलखेडी या गावातील विद्यार्थी असेल किंवा लोकांना मोठी कसरत जी आहे ती करावी लागत होती। आपण पाहू शकतो की हे झाड जे आहे ते झाड पडले, त्यामुळं इथल्या लोकांना येण्या जाण्यासाठी थोडीशी सोय जी आहे ती झालेली आहे। जर हे झाड पडलेलं जर नसलं तर इथल्या लोकांचं जीवनमान जे आहे ते कसं भागला असता, असा काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला असता। तर या नदीला जर पाण्याच्या पातळी जर वाढली तर इथला संपर्क जो आहे तो पूर्णतः तुटेल, असंच काहीशी परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे TV9 ने बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासन आता जागृत झालेलं आहे आणि जिल्हा अधिकारी यांनी तातडीने या ठिकाणी लोखंडी पूल तयार केला जाणार असल्याची घोषणा जी आहे ती केलेली, परंतु ही घोषणा कधी पूर्ण होणार याबाबत शाश्वतता नाहीये। त्यामुळे प्रशासनाने कागद घोडं नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष तातडीने इथं पूल तयार करावे आणि इथल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणावं, अशी अपेक्षा इथल्या लोकांच्या वतीने केली जात आहे। जितेंद्र बैसाने TV9 मराठी, केलखेडी, अक्कलकोवा, नंदुरबार। केला पाणीचा मोठा इश्यू आहे कारण तिथे जाण्यासाठी रस्ताच नव्हता आणि मी स्वतः माझे जवळपास 20 लोकांना घेऊन केला पाणी गेली होती, केला पाणी आणि लेगा पाणी। त्यानंतर आम्ही त्याची जी प्रिपरेशन सुरू केली होती त्यामध्ये पहिले एक सेक्शन 3-2 मध्ये, कारण तो मॅपवरच नव्हता रस्ता, म्हणजे तो PWDचे मॅपवर नव्हता आणि फॉरेस्टचे मॅपवर नव्हता, तर ते रस्ता आम्हाला पहिले क्रिएट करायला लागला। तर सेक्शन 3-2चे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे गोळे केले। दुसरा इश्यू हा होता की तो मध्ये 1 हेक्टरची तरतूदमध्ये बसत नव्हता। सो देन खूप त्याच्यावर विचारणा झाली फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सहकार्याने आम्ही 2 वेगळे प्रपोजल्स करून त्याला आता सेक्शन 3-2ची मान्यता फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिली आहे। त्यानंतर जे किमान गरजा आराखडा आमचा आहे त्यामध्ये त्याचा समावेश करून त्याला मागच्या आठवड्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल होऊन त्याचं टेंडर झालंय आणि 1 आठवड्यात त्याचा वर्क ऑर्डर होतील आणि तो काम फील्डवर सुरू होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।